हरी ओम. देव घ्या पुरी, देव घ्या पुरी, ऐका घर पुसून. देव न लगे साठवनाचे रुंदले लागे. देव मंदरा भाव बुडाला काय करू. देव न लगे साठवनाचे रुंदले लागे. देव घ्या फुका न लगे रुका मोड काही. देव न लगे साठवनाचे रुंदले लागे. दुबळ्या तुका भावेवी उधार देव घेतला ऋण. देव न लगे साठवनाचे रुंदले जागी. देव न लगे साठवनाचे रुंदले जागी. स्तोत्रार्थ प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदे विश्वभूषण विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज गोड असा अभंग आहे. या अभंगातून विश्वात्मक देवाचा आलेला अनुभव जगद्गुरु तुकाराम महाराज जगाला देतात. विठ्ठला गोड अभंग आहे. बहुसंख्येने आपण उपस्थित आहात. एवढे मोठाले ज्यावेळेस हार गळ्यात पडतात त्यावेळेस पोरायला वाटत असेल बाबा झाल्याच बरे काय. परमार्थ नव्हे महाराज. हार घालतात लोक पण खूप मोठा त्याग असतो. खूप महाराज कोणी असो कुठेही असो वास्तविक स्वरूपामध्ये जीवनामध्ये त्याग महत्वाचा आहे. साधूच्या जीवनात बी त्याग आहे आणि साधू सारखाच त्याग सुद्धा आमचे हे जवान तरुण करतात जे भारत भूमीची सेवा करतात. महाराज साधू मेला तरी मुक्ती मिळते आणि शास्त्रात धर्माची रक्षा करताना जर मरण आलं साधू मेला सारखं आहे. आणि देशाची सेवा करता करता एखादा जवान शहीद झाला साधूच पुण्य त्याला सदा आहे. विठ्ठला आता काढा वाटत नाही. सुंदर तुळशीचा सुगंध येतोय पण नाही का नाही मला एक बोजा जास्त झालाय म्हणून जरा काढून ठेवतो. बरं ठीक आहे ना. लय मोठा हार घातल्या लगेच काढल्या बरं वाटतं नाही. बरं नाही वाटत. विठ्ठला सगळ्याने मिळून थोडस चिंतन करायचंय. मौजे भाटसांगवी ग्रामस्थ बहुसंख्येने अजून या पंचकृषीतून या 10-5 गावातून आपण सगळी मंडळी उपस्थित झालात. भाटसांगवी गावाचं विशेष आहे. बहुसंख्येने तरुण मंडळी आहे. अन्नदान भरपूर आहे. ज्ञानदान आहे. समस्त ग्रामस्थ भावी भक्त महिला वर्ग पुरुष वर्ग आपण सर्व टाळकरी मंडळी महाराज मंडळी समस्त साधू संतांच्या आशीर्वादानं हरिभक्तीपरायण परमपूजनीय गुरुवरे शांतीब्रह्म श्री नवनाथ महाराज गोरक्षनाथ टिकडी साधू संतांच्या आशीर्वादानं हरिभक्तीपरायण वसंत महाराज दत्त संस्थान डोळतगाव आदी करून श्री वैकुंठवासी भगवान बाबा महादेव मुनी संस्थान यांच्या कृपा आशीर्वादानं सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं आपला प्रतिवर्षी नाम सप्ताह खूप सुंदर आणि खूप बहुसंख्येनं अशा प्रकारचा पार पडत असतो. याही वर्षी खूप आनंदानं खूप भव्य दिव्य स्वरूपामध्ये भाटसांगवी ग्रामस्थांना जे सप्ताहाचं आयोजन करतात खूप सुंदर आहे बघा. हो वर्षभर काही नव्हतं लोक म्हणतात त्या गावामध्ये फक्त कोणत्या देवाची उरुस का काय जत्रा होती पण महाराज सगळ्यांनी जमून सुंदर अशा प्रकारचा नाम सप्ताह आणि 2-4 गावातली लोक महाराज बहुसंख्येने असं नियोजन आमच्या भाटसांगवी ग्रामस्थांनी केलं. विठ्ठला एक होणे बळीने परमार्थामध्ये ज्यांचं वय झालंय असे सर्व मंडळी आपण आहात. परमार्थामध्ये मृदंगाचार्य आहेत सुंदर आपल्या गावातले सरपंच हरिभक्तीपरायण शामराव अण्णा पडोळे हे उपस्थित आहे. सर्व भाविभक्त आहात. तरुण मंडळी आहात. बहुसंख्य कथाकार वाचक पोथी पुराण सांगणारे बहुसंख्येने आपण सगळे परमार्थातले मंडळी आहात. सर्वांनी मिळून एक तासभर कीर्तनाची सेवा आहे बघा. आज जागराची सेवा आहे. उद्या काल्याची सेवा आहे. अशा प्रकारचा नाम सप्ताह 7 दिवस हे गाव तनाने मनाने धनाने कायने वाचन अन्नदान तर महाराज कमीच नाही. जेवणाचा मंडपच वेगळा आहे. जे जे पाहिजे ते आहे कमीच नाही. शिरा भात कढी 8 दिवसातून आजच केले फक्त. खाऊ द्या जरा म्हणजे सगळं आहे का. एक होणबळी खूप अन्नदान चालू आहे. खूप सुंदर आहे. ज्ञानदानाबरोबर अन्नदानाची सुद्धा खूप आपण तयारी ठेवली. धन्यवाद.
अशा गावाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी हो. जसा आता इथं एवढा सप्ताह हो, तसा आता पुढचा या आता रामगडचा नारळी सप्ताह खाली होणार आहे. शिदोडला यावर्षी नारळी सप्ताह होणार आहे. 47 नारळ हो, 48 नारळ आपल्याच गावाच्या बाजूला असणार छोटस गाव आहे हो. पण खूप आमच्या विनंतीला मान देतात मंडळी. वाकनाथपूर ग्रामस्थ हो, छोटं गाव आहे. भाट सांगवी लोकांचं मी परस्परच त्यांना शब्द दिला हो, म्हणलं काळजी करायची नाही वाकनाथपूर वाल्या मंडळीनं हो. भाट सांगवी असेल, बरामपूर असेल, उमरी असेल, हे 2-4 गावं असतील. मी स्वतः तुमच्यासाठी या गावात जातो. बरामपूरला छोटा सप्ताह आहे हो, आपण सगळ्यांनी त्या सप्त्यासाठी सहकार्य करायचं. मी त्यांना शब्द दिलाय, परस्पर दिला, तुम्हाला न विचारता, कारण तुम्ही सुद्धा आमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. 47 सप्ताह शिदोडला 48 नारळ वाकनाथपूर ग्रामस्थांनी स्वीकारले हो. वाकनाथपूरला नारळी सप्ताह होईल. जो फिरता नारळी सप्ताह असतो तो खूप छोटस गाव आहे, पण खूप मोठं मन केलेलं आहे आणि 48 सप्ताह ते घडणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी तनाने मनाने धनाने काय सेवा असेल ती, काय पैसेच मागणार नाही तुम्हाला, ते वाढण्याची सेवा असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, खूप मोठा कार्यक्रम होणार आहे. आपण सर्वांनी श्रमदानाचं सहकार्य, भाजी भाकरीचं सहकार्य पंचकुर्शीतल्या गावाने वाकनाथपूर गावाला करायचं. विठ्ठला खूप सुंदर आहे बघा. ही परंपरा सांभाळत असताना सगळ्याला माहिती आहे महाराज, परंपरेचं पायीक होण्यासाठी खूप भाग्य असावं लागतं. कुठली परंपरा असो, कुठल्याही संस्थांची असो, ही परंपरा आहे हो. आम्ही काखातलं काढून बाजारात मांडणारी मंडळी नाही हो. महाराज 6 महंत झाले हो, तेव्हा पिढ्या कुठेतरी एवढ्या संपल्या, तेव्हा आता कुठेतरी महाराज हे संस्थान परमपूजनीय गुरुवारे भगवान बाबा, परमपूजनीय गुरुवारे भीमशे महाराजांनी महाराज रामगडला थोरला गड असं नाव दिलं. या जुन्या मंडळीला विचारा. थोरलं संस्थान म्हणायचे. आणि महाराज महादेव माळीतले भगवान बाबा तर खूप साधू व्यक्ती, खूप चिंतन हो, काही नाही बघा हो. अन्नदानावर भर असायची. भगवान बाबाने सुद्धा रामगडची खूप सेवा केली हो. कसं वाटतं पहा ना हो, किती 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 सेवा महाराज हो या मंडळीने सेवा केली. खूप साधू संतांचे चरण लागले हो. जसं आता इथं अन्नदान होतं ना, सप्त्यातले अन्नदान त्या मातीत होतं. ती माती राहत नाही, ते चंदन होतं. चंदन अन्नदान आहे, नामसंकीर्तन आहे. ज्या ठिकाणी महाराज कथा त्रिवेणी संगम आहे, ज्या ठिकाणी सगळे काम होतात, ती माती राहत नाही, ते चंदन होत असतं. विठ्ठला साधू संतांचे उपकार मानत चला. साधू संताला खूप खूप अशा प्रकारचं महाराज हो डोक्यावर घेऊन नाचावं. देव नाचतो तर आमचं काय हो, पण आपण उलट करतो. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगुळ झाली. आपल्याला निंदा घडते, सेवा कमी घडते आणि निंदेचे दोष आपण जास्त घेतो. विठ्ठला साधू संतांचे आशीर्वाद घ्या. आशीर्वाद देतात संत. महाराज तुकाराम महाराज आले देव देण्यासाठी. अनुभव परमार्थातला अनुभव लोक म्हणतात जगाला सांगू नये, पण महाराजाचं उदाहरण आहे. तुकाराम महाराज म्हणतात विश्वात्मक देवाचा आलेला अनुभव माझ्याकडे, अभंगातला प्रवेश पहा हो. देव माझ्याकडे हो आणि मला तो द्यायचा आहे. आणि जोपर्यंत जग माझ्याकडचा देव घेत नाही तोपर्यंत जग सुखी होत नाही. आता पहा मुद्दा कसा आहे अभंगाचा पहा. महाराज म्हणतात तो देव मी कमवलेला आहे, कष्टाने कमवलेला आहे. आमच्या 14 पिढ्या गेल्यात पिढ्या. माझ्याकडे देवगच नाही आला, 14 पिढ्या. म्हणून तर महाराज म्हणतात माझ्या वडिलाची निराशिवा देवा तुझी चरण सेवा. 14 पिढ्या परमार्थ झाला तेव्हा तुकोबरायसारखा पुत्र जन्माला आला. विठ्ठला आपण काल माळ घातली की आजच इमान बघतो कुंकुन येतं काय की मान्य आहे. अरे पिढ्याला पिढ्या परमार्थ असावं लागतो. काहीच नाही. दान केली सुई, दान केली सुई. बाप जन्मात का उष्ट्या हाताने कावळा हरला नाही हो. विमानाची वाट होत असतात. पिढ्याला पिढ्या रक्तात परमार्थ मुरावा लागतो. पिढ्याला पिढ्या परमार्थ व्हावा लागतो. आपल्या घरात कुटुंबात माळ करी नाही काय सांगा. एखाद्याने जर माळ घातली तर लोक म्हणतात आमच्या कुणी कुळात नव्हतो, हेच कशी माळ घातली काय. सप्त्याला जाते, गंधच लावतोय, पंक्तीला वाढीतय, कुंकुट पुण्य आलं काय की हो. आमचे कुळी नव्हते आयशे.
हेच पिशे निवडले ह्यालाच कस काय बुद्धी सुचली हो. माळ तांदळाला काय लय बरं म्हणतात काय